माझे नाव कशीर समीर सय्यद। मी तुम्हाला आज एकांकिका सादर करून दाखवणार आहे। माझे एकदा ऐक ना आई, मी आता मोठी झाली असं तूच नाही का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखा एक छानसा मोबाईल फोन पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठीच ना असतं फोन। वाह, गंमतच आहे। ताईने मागितला की लगेच मिळतो फोन। दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल। बाबांकडे तर 2-2 मोबाईल असतात आणि आम्ही मागितला की म्हणे गरज काय त्याची। एक ताईडे, उगीच काही बोलू नकोस ह। तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काय बोलले होते का? हो हो, आम्हालाही महत्त्वाची कामं असतात, महत्त्वाचं बोलायचं असतं। दादाचा फोन मी घेते कधी कधी, पण फक्त गेम्स खेळण्यासाठी ग। बोलण्यासाठी काय करावं मग? आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय। मैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल। अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर। तू जरा लवकर येशील ना? गुड। अगं, खूप धमाल करू। आता सगळ्यांना फोनवरच सांग, बाय। आई, शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागते तर उगीच सरांची बोलणी ऐकावी लागतात। त्यापेक्षा बाबा कसे घरातून ऑफिसला फोन करतात, तसा सरांना शाळेत फोन करायचा। हॅलो, गुड मॉर्निंग सर, मला आजची सुट्टी मिळेल का? घरी जरा महत्त्वाचं काम आहे ना। हो सर, उद्या नक्की येणार शाळेत। थँक्यू सर। अगं, अशी खूप कामं करता येतात, तू सांग ना बाबांना। ताईच्या वेळी नाही का तू सांगितलंस? ताई तुझी लाडकी आणि काय दोडकी आहे का ग? आता तुझ्याकडे नसला म्हणून काही माझ्याकडे ये नको काय? अगं, माझा मोबाईल आला की तो पण दोघे मिळून वापरू। आजी, तू नको आईला रागूस। काय म्हणतेस? तुम्हा मुलांना फोनवर बोलायचं भानच नसतं। अगं, मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो। दादा तर सारखा मित्रांना सांगत असतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय। तू म्हणतेस ते खरं, पण मोठी माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार। देव